जर्नी चालू झाली आहे. आता किती वाजता पोहोचल माहीत नाही, पण त्याच्या आधी नाश्ता करायचा आहे. नाश्ता आपल्याला राहिला आहे आणि एवढी बेकार भूक लागली आहे ना की, आणि पूर्ण आहे ना संतुलन हल्लेलं आहे. शी पण झाली नाही, असं शी झाली ना की जरा बरं वाटतं ना. ठीक आहे, थोडंसं नाही का असं वाटतं. आता काय चालायचं. अम्मा चारी आइटम लाव. उनको बोल दो ना, उनको बोल दो, उनको बोल दो. मित्रांनो, शेवटचा ब्रेकफास्ट आपल्या त्या टूर कंपनीकडं आज, आणि शेवटचा डिनर पण आज होणार आहे. मस्तपैकी करून घेऊ आज कडक 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 मस्तपैकी ना मेदू वडा, इडली सगळं म्हणलं मागवा, सगळं द्या आम्हाला. ब्रेकफास्ट त्यांच्याकडे आहे ना. बटाट्याची ना आहे ना बटाट्याची. नाश्ता वगैरे करून झाला आणि खोबऱ्याचे वडे ना मला आवडले. 10 रुपयाला 2 होते. तर अजून एक घेतलं, सगळ्यांना वाटलं आणि मी पण घाललं. आणि अजून एक घेतलं जे मीच खातो, कारण की थोडं गोड लागलं मला आणि नारळाचे म्हणून बाकी विषय नाही. आणि जर तुम्ही कन्याकुमारी साईडला आले ना की तुम्हाला मग 30 रुपयापासून नारळ चालू होतात. जसं तुम्ही खाली याल तसं जातो. आणि मजबूत नाश्ता झाला, मजबूत. मेंदूवडा छान, मेंदूवडा तुम्ही सांगा. मेंदूवडा छान होता. काहीतरी रील शूट करतोय महाराष्ट्र देशासाठी, म्हणजे कंपनीसाठी. पहिल्यांदा आपण चाललो मित्रांनो स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉक, तिकडे चाललो आहे आपण सध्या. गाडी लावायला पार्किंग नाही आहे, सो इथून आपल्याला पुढे जायचं आहे. हे ना पोलीस स्टेशन आहे कन्याकुमारीचं, आणि कन्याकुमारी हे ना तमिळनाडूमध्ये येतं. सो आपण 2 स्टेटमध्ये आपण आलेलो आहे, म्हणजे एक केरळ आणि एक तमिळनाडू. वाव, बघा ना, इतने में इतना ही मिलेगा भाई. मजा आली, पण मजा येते अजून पण. आणि आपण चाललो घेऊन. डायरेक्ट कन्याकुमारीमध्ये इकडे वाटतं. डायरेक्ट कन्याकुमारीमध्ये ना डायरेक्ट मार्केटच्या मध्ये जाऊन आपल्याला आता समुद्राच्या आतमध्ये जाऊन तिकडे जायचं. हुंपूहर शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेड असं काहीतरी दिसते मला. तिथून आपल्याला बोटीने जायचं आहे स्वामी विवेकानंद जे मेमोरियल आहे तिकडं. आणि बोटीला तिकीट किती आहे ते नाही माहिती. इथून आपण सुरुवात आपलीच लोक तिथून अशी ही लाईन आलेली. हां मित्रांनो, इथं आहे ना मला दिसतंय असं 100 रुपये दिसत आहेत मला. 100 रुपये एका बोटीचे, जे की परत जाऊन रिटर्न येणार. मित्रांनो, आमच्या वैशूने नवीन टोपी खरेदी केली आहे बघा, दिसते का? नवीन टोपी खरेदी केली आहे. सोबत आहे. मित्रांनो, हा जाम भारी विषय बघा ना. कारण जर गर्दी जास्त आहे ना तर बसायला जागा केली आहे. हा भारी वाटतं. समोर ते तिरुवल्लुरू मस्करी केली ना तर शिव्याना दिल्या पाहिजे. आता एवढंच म्हणणं आहे. हे अजिबात कट होणार नाहीये. केलंच नाही पाहिजे असं.
आणि ऐका हे ना हे काय विषय चालू आहे? मी म्हणलं की मस्करीने आपण काय बोलतो ना तर शिव्याने दिल्या पाहिजे. शिव्या देते हे तू तिला का बोलतोय? ती मला विचारत तू शिव्या देते का? थोडी शिव्या देते. चला माऊली बी काम. हे आपलं कुठं जायचं वर की खाली? इकडे लेफ्टला ना. चला आपण तो विषय नंतर घेऊया. आधी आता एक्सप्लोर करूया आपण मस्तपैकी. मित्रांनो ही अशी बोट आहे. ही अशी बोट आहे आणि त्या बोटीने आपल्याला नेत आहेत त्या तिरुवल्लीवर या स्टॅच्यूच्या इकडे आणि स्वामी विवेकानंद मेमोरियल स्टॅच्यूच्या इकडे. वेलकम टू विवेकानंद रॉक मेमोरियल. शूज ठेवायला पण चांगली व्यवस्थित जागा येते बघा. हे जे माझ्या मागत दिसतंय ना हे मेमोरियल आहे की जिथे आतमध्ये स्वामी विवेकानंदांचा एक पुतळा आहे एक दगडावरती उभा केलेला. तर तिथं 26, 27, 28 डिसेंबर ठीक आहे 25, 26, 27 सॉरी 25, 26, 27 डिसेंबर हो का की साल कोणतं होतं? 1892 25, 26, 27 डिसेंबर 1892 मध्ये ते या इथे दगडावरती 3 दिवस सलग तपश्चर्या करत होते. का करत होते? उभे होते. उभे राहून त्यांनी तपस्या तेच ना उभे राहून तपश्चर्या केली. ठीक आहे. हा पण का केली ते इम्पॉर्टंट आहे. तर आपण ते तुम्हाला सांगतो. थांबा थोडा वेळ थांबा मी तुम्हाला सांगतो. आणि जे स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे आणि त्याच्या पुढे एक तिरुवल्लुवर या व्यक्तीचं म्हणजे ते संत असतील का म्हणजे काहीतरी गायक काय ते कवी कुठे आहे वैशू? कवी होते ते कवी होते कवी. भारी म्हणतात एकदम ग्लास ब्रिज वैशू त्यालाच घाबरायला लागली आणि वैशू त्यालाच घाबरायला लागली. ए नको पुढे असं म्हणली वैशू. वैशू जाम घाबरायला लागली याला. वैशू घाबरायला लागली याला. मित्रांनो खरंच छान बनवलं बरं का आहे ना? छान बनवलंय ना? छान बनवलं. आपण चाललो आता तिरुवल्लीवर या जे कवी आहेत ज्यांचा स्टॅच्यू उभा केला होता तिकडे चाललो. मित्रांनो ॲक्च्युली मला तिरुवल्लीवर यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही आहे. पण हा जो पुतळा आहे मोठावाला ठीक आहे 130 फूट आहे. 130 फूट. याचं वाटलं आपण पोहोचलोय तिरुवल्लीवार येथे ठीक आहे. माझ्या बघू शकता तिकडे स्वामी विवेकानंद मेमोरियल आहे आणि हा जो छोटासा फ्लायओव्हर बांधला ग्लास ब्रिज ठीक आहे. तर ग्लास ब्रिज बांधलेला आहे ना तो MK स्टॅलिन जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी 24 मध्ये त्याचं ओपनिंग म्हणजे उद्घाटन केलं होतं. फिश चार पण करू शकत नाही एवढा माझा हात आहे आणि तेवढं त्यांचं एक पायाचं पूर्ण होत नाही आहे. म्हणजे किती विचार
पीसफुल, खूप जबरदस्त आहे. अचानक भेंडी माझी आहे ना, माझी लोअर बॅक आहे ना, जो म्हणजे हा जो आहे ना लाईट्स जो मसल असतो ना तो दुखायला लागला बेकार. तिथं काहीतरी लावायला पाहिजे, काहीच करता येणार, काहीच चालतो व्यू खराब, पण काहीतरी लावलं पाहिजे. ते बेकार दुखायला लागले, कळ मारते कळ. मित्रांनो मस्तपैकी ना झालं, फिरून वगैरे झालं, सगळं झालं. आता थोडं दुखतंच आहे अजून पण, सो काय नाही, थोडंसं आता सहन करावं लागेल. ठीक आहे, चला आता जाऊन पुढे कोणता स्पॉट आहे मलाच आठवत नाही, काय कुठला स्पॉट आहे तिच्या आईला. चला चला, थोडंसं विक्स लावल्यानंतर ना, विक्स पेपर लावल्यानंतर वाटतंय. हा पण असं आता आपल्याला निघायचं आहे आणि निघून खाल्लेलं आहे. आता कुठं जायचं आहे ते नाही माहीत मला. मित्रांनो विषय काय ना, हे बघा याच्या खालून आलं ना, ह्याच्यामध्ये गेलं ना की आलो नाहीये. चालायचं. मित्रांनो अशा रीतीने आपण भारताच्या एका टोकाला आलो. बघू शकता तिरुवल्लीवरम यांचं एक स्टॅच्यू आहे आणि मेमोरियल असा रॉक त्यांनीच तपश्चर्या केली. खूप चांगलं वाटतं, म्हणजे फिलिंग ती सांगण्यात काही येत नाही आहे. हे टेक डोक्याला आहे डेफिनेटली. तोपर्यंत आपण एक नॉर्थ पण करूयात आणि साऊथ पण, ईस्ट पण आणि वेस्ट तर झालेलंच आहे. परत एकदा करू, खूप छान वाटतं. अण्णा इसको क्या बोलते अण्णा ताड. मित्रांनो हे जे सगळे चेहरे दिसतात, सगळे चेहरे 2 वाजता उठलेले आहेत, त्यामुळे सगळे चेहरे पडलेले दिसतात. सगळे चेहरे पडलेले कारण की दर्शन करणं इम्पॉर्टंट होतं. कारण तर आता इकडं बोटिंगला गेलो, तिकडं पण टाईमपास झाला, तिकडचं पण काय म्हणता का. मित्रांनो लय कंटाळा आलाय, लय कंटाळा आलाय. इकडं मॅगी आणि सँडविच खातं ते, आपण पण तेवढंच मागवलं आहे कारण की थोडं खाऊन घेऊया म्हणलं. 1 वाजला आता, मग अशी 4 तासांपूर्वी नाश्ता केला होता, म्हणून थोडंसं खाऊन घेऊ आपण आणि मग पुढे चालू आहे. मॅगी आणि सँडविच खायला लागला, कळलं का इकडे येऊन सुद्धा. कारण की माझं ताकदच नाही बोलली रे, काल 8 दिवस म्हणजे फक्त 2 तास झोपलेले म्हणून विषय आहे. कोटी सोडा आणि मॅगी आणि थोडंसं सँडविच बस. मॅगी आणि सँडविच खायला लागला, कळलं का इकडे येऊन सुद्धा. कारण की माझं ताकदच नाही बोलली रे, काल 8 दिवस म्हणजे फक्त 2 तास झोपलेले म्हणून विषय आहे. मित्रांनो असं आहे ना, तासभर झोप झाली, खूप छान आणि एक चांगली ऊर्जा निर्माण झाली आहे. कारण की आमची जी बोट म्हणजे हाऊस बोटला जो स्टे होता तिकडे कॅनल राईड होती, तर त्याच्यापेक्षा पण भारी काहीतरी असं आम्हाला देतोय बाबा. इथं ते आईसलँड म्हणून समथिंग आहे काहीतरी, तर तिथे एक बोट राईड आहे, ठीक आहे, जे की 600 रुपीज पर पर्सन घेते आणि तुम्हाला दाखवतो की काय घेते, कसं घेते, काय विषय तुम्हाला सगळं ते दाखवतो. ठीक आहे, आता त्या जरा वॉशरूमला जाऊन होतो. मित्रांनो हा हे बघा मित्रांनो, हे असा आहे नजारा. इथून आपण चालू करतो बोट. चला ना पटकन अण्णा, नवीन बोट.